आज आमच्या घरी चटपटीत डिश बनणार आहे आणि ही डिश घरी सगळ्यांना खूप आवडत असतं. खूप वेळ लागत नाही आणि फक्त 2 साहित्य वापरून आजची डिश बनवणार आहे. यासाठी मी इथे बॉईल केलेले 2 बटाटा घेतलेले. बटाटा किसून घेऊया किंवा आपण मॅश करत असतो मॅशर, त्याने मॅश करून घेतले तरी चालेल. अख्खा बटाटा नाही राहायला पाहिजे. बटाटा मॅश करून घेतलेला. यामध्ये फार जास्त मसाल्यांचा पण वापर नाही करायचा आहे. आपल्या घरी साहित्य असतात त्याच मसाले वापरायचे आहे. इथे टाकलेला आहे लाल तिखट, हळद कलर येण्याकरिता, कलर येत असतं म्हणून हळद, आणि हळद खाण्याकरिता पण खूप छान असतं, आणि धनिया पावडर, जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ. छान असं मिक्स करून मसाला मिक्स करून घेऊया बटाट्यामध्ये. बघा छान असं मिक्स करून घेत आहे, जेणेकरून बटाट्याला पूर्ण मसाला लागायला पाहिजे. आपल्या घरी असतात तेच मसाले वापरलेले आहे. मसाला मिक्स करून घेतलेले बटाट्याचा मसाला बनवून तयार आहे. आता आपण दुसरी जी आपल्याला डिश बनवायची आहे त्यासाठी दुसरी तयारी करूया. मसाला बाजूला झाकून ठेवून देत आहे, तेव्हापर्यंत दुसरी तयारी करूया. इथे मी ब्रेड घेतलेले आहे. फक्त बटाटा आणि ब्रेडचा वापर करून आपण चटपटीत डिश बनवत आहे. 4 वाजता काही ना काही पाहिजे असतं आणि मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने आवडत असतं. तर सहज आपण बघा घरी साहित्य असतं त्यापासूनच चटपटीत डिश बनवू शकतो. आणि ब्रेड मुलांना आवडतच असतात. तर आज आपण छान असं ब्रेडपासून चटपटीत डिश बनवत आहे. ब्रेडचा बाजूचा भाग असतो त्यापासून आपण ब्रेड क्रम्स बनवूया आणि व्हाईट भाग आहे त्यापासून डिशची तयारी करूया. डिश बनवणार आहे. बाजूचा भाग काढून घेतलेला. आता आपण मिक्सरचं पॉट घेऊया आणि मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेऊया. थोडं परतून घेतले ब्रेड क्रम्स तरी चालेल, आणि ब्रेड क्रम्स आपण बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकतो. मिक्सरचं पॉट घेतलेलं आता मिक्सरमध्ये फिरून घेत आहे. छान असं बारीक करून घेऊया. छान असे ब्रेड क्रम्स बनवून तयार होतात. ब्रेड क्रम्स बनवून तयार झालेले आहे. फार वेळ लागत नाही ही डिश बनवण्याकरिता. ही डिश फक्त बटाटा बॉईल असायला पाहिजे. आता आपण ब्रेडला चपाती लाटत असतो त्याप्रमाणे लाटून घेऊया. छान असं लाटून घेत आहे, म्हणजे आपण डिश बनवणार ती छान बनणार. या पद्धतीने आपल्याला किती प्रमाणात बनवायचे आहे त्याप्रमाणे ब्रेड घ्यायचा आणि चपाती असतं त्याप्रमाणे लाटूया. छान असं मी लाटून घेतलेलं आहे ब्रेडला. मसाला तयार आहे. ब्रेड पण छान मोठा आकार दिलेला आहे. आता आपण स्लरी बनवूया किंवा घोळ बनवूया. आता इथे 1 वाटी मी मैदा घेतलेला आहे. कमी प्रमाणात बनवायचं असेल तर इथे अर्धा वाटी मैद्याचा पण वापर करू शकतो. मी जास्त प्रमाणात बनवत आहे म्हणून मी इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे. स्लरी बनवत आहे. यामध्ये थोडंच मीठ टाकायचं आणि हळद टाकूया आणि थोडंच लाल तिखट टाकलेलं आहे. वरून कलर पण छान येणार हळद आणि लाल तिखटनी म्हणून. छान असं मिक्स करून घेतलेला. फार जास्त तिखट नाही वापरायचं आहे इथे, कारण आपण बटाट्याचा मसाला बनवलेला आहे त्यामध्ये तिखट टाकलेला आहे. तर बटाट्याचा मसाला तिखट पाहिजे असेल त्यांनी तिखटचं प्रमाण वाढविले तरी चालेल. थोडे थोडे पाणी टाकून मिश्रण बनवून घेऊया, घोळ बनवून घेऊया. तर घोळ बनवण्याकरिता इथे मला 1 वाटी मैदा घेतलेला तर 2 वाटी पाणी वापरलेलं आहे. फार घट्ट नाही ठेवायचं आहे आणि फार पातळ पण नाही. मी दाखविणार याप्रमाणे. थोडंच लाल तिखट टाकलेलं, आधी नव्हतं टाकलेले पुन्हा टाकलेले. बघा हळद टाकलेली आहे त्यामुळे कलर पण छान आलेला आहे. या पद्धतीने छान असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. मसाला तयार आहे, मिश्रण तयार आहे. आता आपण डिश बनवूया. यामध्ये कोथिंबीर टाकलेला आहे. आपण बटाट्याचा मसाला बनवलेला होता त्यामध्ये पोहाकाच्या चमचने 1 चमच निंबूचा रस टाकायचा आहे आणि कोथिंबीर छान असं मिक्स करून घेऊया. निंबूचा रस टाकल्याने ही डिश
छान चव येत असतं. आणि कोथिंबीर, कोणती पण डिश असो, कोथिंबीर टाकला तर चव तर छान येतच असते. आता आपण डिश बनवण्याची तयारी करूया. यासाठी आपल्याला लागणार आहे, आपण आईस्क्रीम खात असतो त्या, कुल्फी खात असतो त्या काडी किंवा टूथपिक असेल ते पण वापरली तरी चालेल. मुलांना कसं आहे, वेगळ्या पद्धतीने दिले तर सहज मुलांना आवडत असते, म्हणून मी आज वेगळ्या पद्धतीने डिश बनवलेली आहे. आणि माझ्या घरी रोज 4 की 5 वाजता काही ना काही खाण्याकरिता पाहिजेच. सगळ्यांनाच असतं, चहा प्यायचा असेल तर चटपटीत डिश चहासोबत लागतच. तर सहज आपण ही डिश बनवू शकतो. आणि फार जास्त मसाला पण नाही वापरलेला, आपल्या घरी साहित्य असतं त्यापासूनच बनवलेली आहे. 2 बटाट्याचा वापर करून आपण छान अशी डिश घरीच बनवू शकतो. बाहेरून क्रिस्पी, आतून सॉफ्ट. स्लरी घेतलेली, बाजूनी लावून घेतलेली आणि बघा छान असं पॅक करून घेत आहे. पॅक करायचं आहे जेणेकरून तेलामध्ये सोडल्यानंतर निघायला नाही पाहिजे. स्लरी दोन्ही बाजूनी लावूया आणि या पद्धतीने आपला कोन असतो, कुल्फी असतं त्याप्रमाणे बनवून घेऊया. इथे स्लरीचा वापर करायचा आहे आणि पॅक करून घेऊया. फार वेळ लागत नाही आणि आपण वरून ब्रेड क्रम्स आणि स्लरी लावणार आहे, तर तेलामध्ये वगैरे मसाला निघणार नाही. फक्त पॅक करताना नीट पॅक करायचं. आणि मुलांना या पद्धतीने दिले तर सहज आवडत असतं. बाहेरचं देण्यापेक्षा सहज आपण वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना घरी बनवून देऊ शकतो. या डिशला कोणतं नाव देऊया ते कमेंट करून नक्की सांगा. थोडेच मी आता बनवलेले आहे, बाकी नंतर बनवणार, कारण माझ्या घरी पाहुणे आलेले आहे. तर म्हटलं काय बनवायचं चटपटीत डिश, तर मी ही डिश बनवलेली आहे. जे पण पाहुणे आले होते त्यांना खूप आवडलेली. आपण बटाट्याचा मसाला बनवून घेतलेला होता, तर सगळ्या ब्रेडमध्ये 1-1 चम्मच बटाटा मसाला भरायचा आहे. फार जास्त नाही, 1 चम्मच. खूप छान लागतं ही डिश खाण्याकरता. आणि हो, बटाट्याचा वापर केलेला आहे, बटाट्याचा मसाला आहे, त्यामध्ये पनीरचा पण वापर करू शकतो. मी आज इथे सिंपल, फक्त अचानक पाहुणे आले म्हणून मी सिंपल बटाट्याचा मसाला बनवलेला आहे. आणि थोड्या प्रमाणात चीज पण वापरू शकतो. फक्त त्याला चीजला मोझरेला चीज वापरायचं किंवा अमूल चीज असेल तर त्याला आपलं आलं किसणी असतं त्याच्याने किसून घ्यायचं. मध्ये कट देऊया आणि स्लरीचा वापर करायचा आहे आणि पॅक करून घ्यायचा आहे. आईस्क्रीम काडी असतं ती टाकलेली आहे आणि पॅक करून घेत आहे. बघायला पण छान दिसतं आणि मुलांना पण आवडत असतं ही डिश. या पद्धतीने सहज मुलांना दिलं तर मुलांना खाण्यामध्ये भाजीचा पण वापर होऊ शकतो. यामध्ये गाजर पण टाकू शकतो आपण, पण किसून टाकायचा. पत्तागोबी पण किसूनचा वापर करू शकतो. बघा छान असे कुल्फी बनवलेली आहे. आता आपण तळण्याकरता घेऊया. तेल गरम असायला पाहिजे, तेव्हाच आपल्याला तेलामध्ये ही डिश तळण्याकरिता टाकायची आहे. तेल गरम नसेल तर आपली डिश कढईला चिकटणार. स्लरीमध्ये टाकायचं आहे. स्लरी पूर्ण लावून घ्यायची आहे. नंतर ब्रेड क्रम्समध्ये टाकायचे आणि ब्रेड क्रम्स छान लावायचे आहे, तेव्हाच आपली डिश तेलामध्ये मसाला जो आहे तो निघणार नाही. हाताने पण छान असं पॅक करून घ्यायचं, ब्रेड क्रम्सने कवर करून घ्यायचं, जेणेकरून तेलामध्ये मसाला नाही निघायला पाहिजे. या पद्धतीने मी पुन्हा दुसरी डिश ब्रेड क्रम्समध्ये स्लरीमध्ये टाकायचं, स्लरी लावूया आणि ब्रेड क्रम्सने कवर करून घेऊया. बघायला पण छान दिसतं आणि खाण्याकरिता पण चटपटीत अशी डिश घरच्या साहित्यामध्ये तयार होतं.
बनवून बघा आणि कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. नवीन रेसिपी बघण्यासाठी या व्हिडिओला रुपाली कांबळी डेली रेसिपी या व्हिडिओला सबस्क्राईब करा. छान अशा नवीन रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार. मुलं म्हणतच असतात काहीतरी खायला दे. बघा, या पद्धतीने सहज आपण मुलांना खाण्याकरिता देऊ शकतो. तेल गरम असायला पाहिजे आणि मोठ्या गॅसवरच आपल्याला छान असा गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घ्यायचा आहे. इथे तेल डिशच्या वरती येतपर्यंत घ्यायचं होतं, पण मी इथे थोड्या प्रमाणातच घेतलेले आहे आणि छान असं गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत डिशला तळून घेतलेलं आहे. बघायला पण छान दिसतं आणि मुलांना पण आवडणार. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा. बाय बाय.